मराठी बालभारती इयत्ता दुसरी पाठ 14वा पवनचक्की. मुलगा व त्याची आई येत आहेत. मुलाच्या हातात रंगीत कागदाचे भिरभिरे आहे. ते गरगर फिरत आहे. गुरुजी व शाळेतील मुलगी यमू येतात. यमू त्या भिरभिऱ्याकडे पाहत, गुरुजी, ते भिरभिरं किती छान फिरतंय ना. गुरुजी, हो ना. यमू, कशामुळे फिरतंय ते भिरभिरं. गुरुजी, अगं, वाऱ्यामुळे. यमू आश्चर्याने, वाऱ्यामुळे. गुरुजी, हो, वाऱ्यात शक्ती असते. माणसानं तिचा खूप उपयोग करून घेतला आहे. यमू, कुठे. गुरुजी, तू शिडाचं जहाज पाहिलंस ना. यमू, हो. गुरुजी, त्या शिडात वारा भरला की जहाज पुढे पुढे जातं. यमू, म्हणजे जहाजाला वेग मिळतो तो वाऱ्यामुळे. गुरुजी, बरोबर. म्हणूनच मी म्हणालो की वाऱ्यात शक्ती आहे. यमू, गुरुजी, आणखी कुठे दिसते ही शक्ती. गुरुजी, पवनचक्कीत. यमू, पवनचक्की म्हणजे काय हो गुरुजी. गुरुजी, बोटाने दूर दाखवत, ते उंचावर पंख्यासारखं फिरतंय ना, त्याला पवनचक्की म्हणतात. यमू, तिथे तर त्या पंख्याला पाती दिसतात. गुरुजी, हो, त्या पात्यांनाच तर वारा गती देतो आणि ती चक्की फिरते. यमू, या पवनचक्कीचा काय उपयोग होतो. गुरुजी, पवनचक्कीनं विहिरीतलं पाणी बाहेर काढतात. यमू, विहिरीतलं पाणी तर पंपानं बाहेर काढतात. गुरुजी, हो, पण त्या पंपालाही चालवणारी एक शक्ती असतेच. आपण तिला वीज म्हणतो, हो की नाही. यमू, हो. गुरुजी, पवनचक्की वीज निर्माण करते आणि ती पंपासाठी वापरतात. यमू, म्हणजे वारा माणसाचं काम करतो, पाणी काढण्यास मदत करतो. गुरुजी, वारा मित्रासारखाच आपल्या उपयोगी पडतो. यमू, हे मात्र खरं आहे. पण गुरुजी, पवनचक्कीचा आणखी काय काय उपयोग होतो. गुरुजी, अगं, पवनचक्कीमुळे वीज निर्माण झाली की पिठाची गिरणी चालते, रस्त्यावरचे दिवे लागतात. यमू, म्हणजे पवनचक्की ही वीज निर्माण करणारं एक यंत्रच झालं. गुरुजी, अगदी बरोबर. यमू, गुरुजी, ती पवनचक्की आपण जवळ जाऊन पाहूया का. गुरुजी, हो, चला जाऊया. दोघेही जातात. यदुनाथ थत्ते.